या दिव्य भारताला पूर्ण विश्व वंदन करतात. या महाराष्ट्राला वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा आहेत आणि सर्वात मोठी परंपरा आहे साधू संतांची, महापुरुषांची, लोकशिक्षकांची. धर्मधन भाग्यवंतांनो, साधू संत हे लोकशिक्षक असतात आणि लोकशिक्षक हा भेदाभेद करत नाहीये, कारण तो स्वयंभू जज असतो, न्यायाधीश असतो. त्याच्या विवेकानं सृष्टीचा अभ्यास करत असतो, त्याच्या विवेकानं तो समाजाचा अभ्यास करत असतो आणि समाजामध्ये काही गोष्टींची कमी असेल तर तो प्रबोधन करत असतो. त्याला लोकशिक्षक म्हटलेला आहे. आणि या लोकशिक्षकामध्ये या महाराष्ट्रामध्ये असे दिग्गज साधू संत होऊन गेले. आज त्यांची काव्य लेखन किंवा त्यांचे ग्रंथ, त्यांच्या वव्या, त्यांचे अभंग, त्यांचे श्लोक, त्यांचे विचार आपल्याला प्रेरित करत आहेत आणि त्या प्रेरणेनं, त्या मार्गाने आपण सर्व श्रीराम शक्तीपीठाचे साधक सत्सत विवेकानं आपण मार्गक्रमण करत आहोत.